आणि स्वित्झर्लंड या घरातील उद्योगशीलता चीन किंवा जपान. सज्जन, त्या घराचे दुकान युरोप आहे, युरोप. आणि विचार जर केला तर या विश्वाचं देवघर जे आहे ते देवघर आहे आपला भारत देश. ज्या घरामध्ये देवघर नाही ते स्मशान. म्हणून प्रत्येक घरामध्ये देवघर आणि देवाची पूजा, देवाचं नामचिंतन असणं खरोखर भाग्याचं घटना. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आहे. सज्जन, ज्या घरामध्ये देवघर नाही ते घर नव्हे. अर्थात घराला जो घरपणा प्राप्त होतो तो कशामुळे होतो? देवघरामुळे. अर्थात विश्वरूपी घराचं मंदिर म्हणजे आपला हा सुसंस्कृत पवित्र भारत देश. सज्जनो, या विश्वरूपी घराला जो मंदिरपणा प्राप्त झालेला आहे, हा जो मंदिरपणा आहे, तो मंदिरपणा जो आहे तो कोणी भार केला तर तो आमच्या सगुण अवताराने भार केला. तो आमच्या आचार्यांनी भार केला. तो आमच्या साधू संतांनी भार केला. काय अर्थात या सगुण अवतारामध्ये भगवान श्री रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण हे प्रमुख अवतार आहे. एकंदर भागवतामध्ये भागवत हा ग्रंथ सर्वश्रेष्ठ आहे. आमच्या अध्यक्ष महाशयांनी सांगितलं की भागवत हा ग्रंथ श्रेष्ठ आहे. त्यात हा अधिक मास आहे. या अधिक मासामध्ये अधिकस्य अधिकम फलम. तुम्ही जेवढं काही श्रवण कराल, चिंतन कराल, नामस्मरण कराल, दान सत्कर्म कराल, तेवढं अधिकस्य अधिकम फलम, तेवढं जास्तीत जास्त प्राप्त होईल. म्हणून याला नाव आहे अधिक मास. सर्व अधिक म्हणजे जास्त त्याची वृद्धी होते. अर्थात हे जे श्रीकृष्ण आणि श्रीरामचंद्र आहे, हे कोण आहेत? हे युगावतार. हे कोण आहेत? हे युगपुरुष आहे. हे कोण आहेत? हे युगपद्म आहे. असं या अवताराला महान महत्व आहे. आणि अर्थातच सर्व विश्वामध्ये हा भारत देश अत्यंत श्रेष्ठ आहे, पवित्र आहे. आणि त्यामध्ये महाराष्ट्र पवित्र. त्या महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी असणारा अहमदनगर, अहिल्यानगर हा पवित्र जिल्हा आहे. या पवित्र जिल्ह्यामध्ये, या नगर शहरामध्ये श्रेष्ठ जर काही असेल तर आमचे श्री क्षेत्र नवी पेठ आहे. नवी पेठेमध्ये क्षेत्र श्रेष्ठ काही असेल तर आमचे राम मंदिर. आणि या राम मंदिरामध्ये श्रेष्ठ जर कोण असतील तर आमचे तरुण रामभक्त हे सर्व. यांची उंचाई आकाशापेक्षा, यांचा व्यापकपणा पृथ्वीपेक्षा. असे महामंडळ आणि या महामंडळाच्या द्वारा
आज आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं आहे. अर्थात या महामंडळाच्या द्वारा हे आयोजन केलं आहे. बहुत दिवस होती म्हणजे असं आज घडले सायासरे. फार दिवसाची इच्छा होती. मी काही फार मोठा वक्ता नाही, मी फार मोठा अभ्यासू नाही, पण मला एक इच्छा होती या श्रीराम मंदिरामध्ये या तरुण भक्तामध्ये 2 शब्द सांगण्याचा मला योग प्राप्त व्हावा. आज भाग्याने तो मला या तरुण मंडळाची सेवा करण्याचा, प्रभू रामचंद्राची सेवा करण्याचा योग प्राप्त. भागवत ग्रंथ हा महान आहे. या भागवत ग्रंथाचे स्कंद आहेत 12. स्कंद म्हणजे विभाग. या 12 स्कंदामध्ये एकंदर अध्याय आहेत 389 अध्याय आहेत. या 12 स्कंदामध्ये एकंदर श्लोक जर पाहिले तर 11,2440 एवढे या श्रीमद भागवतामध्ये श्लोक आहेत. सज्जनो, या सर्वांचा जर विचार केला तर आपण खरंच भाग्यवान आहोत. श्रीमद भागवत नाव जरी आपल्या कानावर पडलं तरी आपल्या पापाचा नाश होतो. एवढ्या श्रीमद भागवताला महत्व आहे. सज्जन, आणि एक श्लोकामध्ये महर्षी व्यासाने हे भागवत सांगितले. आदौ देवकी देव गर्भजनम गोपी ग्रह वर्धन माया पूतन जीवितापहरण गोवर्धन धारण कंसच्छेद कौरवादि हरणम कौंतेय सुता पालन एतद् भागवत पुराण कथितम श्री कृष्ण लीला. त्या भगवंताच्या लीलेचं वर्णन करण्यापुरती पूर्ण थोडंसं आपण भजन करू. आकाराम